श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या शुक्रवारी म्हणजे 6 जून 2025 रोजी निर्जला एकादशी आलेली आहे. निर्जला एकादशी 6 जून 2025 रोजी पहाटे 2:15 सुरू होणार आहे आणि 7 जून रोजी पहाटे 4:47 पर्यंत असणार आहे. निर्जला एकादशीची तारीख सुमारे 24 तास राहील. दोन्ही दिवशी उदय तिथीचा योगायोग आहे. शास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एकादशीसाठी सलग 2 तिथी सूचीबद्ध केल्या जातात तेव्हा घरातील लोकांनी पहिल्या दिवशी एकादशीचं व्रत करावं. सहसा निर्जला एकादशीचं व्रत हे 24 तासांसाठी ठेवले जाते, परंतु यावर्षी गृहस्थांना 32 तास 21 मिनिटे निर्जला एकादशीचं व्रत करावे लागेल, कारण दुपारी उपवास सोडला जाईल. ज्येष्ठ महिन्यात पाण्याशी संबंधित सण आणि उपवासांना विशेष महत्त्व दिलं आहे, कारण या महिन्यात उष्णता चरमसीमेवरती असते. अशा परिस्थितीत जलदान आणि पाण्याशिवाय उपवास करणाऱ्यांना वर्षभर सुख आणि समृद्धी मिळते. म्हणूनच ज्येष्ठ महिन्यात येणारी निर्जला एकादशी खूप महत्त्वाची मानली जाते. ही एकादशी भगवान विष्णूंना समर्पित आहे. तर ही जी एकादशी आहे तर या एकादशीला खूप जास्त महत्त्व दिलं जातं. या दिवशी जर तुम्हाला व्रत करणं शक्य झालं नाही तर तुम्ही काही उपाय हे आपल्या घरामध्ये करायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. तुम्हाला तुळशीजवळ ही एक वस्तू ठेवायची आहे. ही एक वस्तू जर तुम्ही तुळशीजवळ ह्या एकादशीच्या दिवशी जर ठेवली तर पुण्याची प्राप्ती होईल, लक्ष्मी प्रसन्न होईल. तुळशी मातेला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं, त्यामुळे लक्ष्मी माता ही तुमच्यावरती प्रसन्न होईल. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य टिकून राहील आणि त्याचबरोबर तुमच्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. कोणत्याही कामामध्ये यश प्राप्त होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा, निर्जला एकादशीला भीमसेनी एकादशी असंही म्हटलं जातं. या एकादशीचं व्रत 6 जून रोजी शुक्रवारी पाळण्यात येणार आहे. तर पहा, पांडवामध्ये भीम हे निर्जला एकादशीचं व्रत करणारे सर्वात एकमेव व्यक्ती होते. म्हणूनच या एकादशीला भीमसेनी एकादशी असं म्हटलं जातं. निर्जला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते. निर्जला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंचे विष्णू सहस्रनामाचे पठण करावे, विष्णू चालिसेचे पठण करावे. त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित पूजा ही श्रद्धेने आणि भावनेने करावी. भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला तुम्हाला पिवळे वस्त्र, पिवळे फुलं अर्पण करायचे आहेत. माता लक्ष्मीला गुलाबाची फुलं अर्पण करायची आहेत. तर पहा, भगवान विष्णू यांना माता लक्ष्मी म्हणजे तुळशी माता ही अतिशय प्रिय आहे. तुळशीचे पत्र वाहिल्याशिवाय भगवान विष्णूंची पूजा ही संपूर्ण मानली जात नाही. त्या पूजेचं फळ हे आपल्याला मिळत नाही. त्यामुळे भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण हे करावेच लागते. परंतु एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र हे तोडले जात नाही. ते अगोदरच्या दिवशीच तुम्हाला तोडून ठेवायचे आहेत, किंवा मग तुळशीपाशी एखादे पानं पडलेली असतील तुळशीची तर ती खाली पडलेली पानं घेतली तरी चालती, किंवा तुम्ही एखाद्या बाजारामधून सुद्धा तुळशीपत्र हे आणू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला तुळशीपत्र वाहून भगवान विष्णूंची पूजा या दिवशी करायची आहे. जर तुमच्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल, तुमच्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होत नसेल, घरामध्ये दुःख, दारिद्र्य, संकट, अडचणी निर्माण झालेल्या असतील, घरामध्ये आर्थिक समस्या जाणवत असेल, घरामध्ये पैसा हा येत नसेल, किंवा पैसा आला तर कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल, नेहमी घरावरती कर्जच होत असेल आणि ते कर्ज फिटण्यासाठी योग्य तो मार्ग देखील प्राप्त होत नसेल, तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम पूर्ण होत नसेल, तर तुम्हाला हा एक प्रभावी उपाय शुक्रवारी करायचा आहे.
तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला देवघरातील देवांची पूजा विधिवतपणे करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये हा प्रभावी उपाय कधीही करू शकता. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे चण्याची डाळ. तर ही चण्याची डाळ तुम्हाला त्याचे 11 दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत. थोडीशी हळद, त्याचबरोबर थोडेसे तांदूळ हे सुद्धा तुम्हाला घ्यायचे आहेत. आणि एक तुपाचा छानसा दिवा तुम्हाला तयार करून तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे. सर्वात अगोदर तुम्हाला तुळशीपाशी हा तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित करताना त्याखाली तुम्हाला काहीतरी आसन द्यायचं आहे किंवा प्लेटमध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम ही जी चण्याची डाळ, त्याचबरोबर हळद आणि जे आपण तांदूळ घेतलेले आहे ते एकत्र करायचे आहेत. ते हातामध्ये घ्यायचे आहेत. आणि हे हातामध्ये साहित्य घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत हे साहित्य जे आहे तर ते तुम्हाला तुळशीच्या मातीजवळ, थोड्याशा तुळशीजवळच तुम्हाला ठेवून द्यायचं आहे. आणि हा उपाय करत असताना तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. तुमच्या अडीअडचणी, जे संकट असतील ते तुम्हाला सांगायचे आहेत. ते निवारण्यासाठी प्रार्थना करायची आहे. किंवा पैशाच्या अडचणी असतील, लक्ष्मी प्राप्तीसाठी असेल, तुम्ही कशासाठी जरी तुमची इच्छा असेल तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. आणि ती जे साहित्य आहे तर ते तुम्हाला तुळशीजवळ ठेवायचं आहे. या दिवशी तुळशीला स्पर्श होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. त्याचबरोबर तुळशी मातेला तुम्हाला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आता तुळशीपाशी तुम्हाला प्रदक्षिणा घालायला जागा नसेल तर स्वतःभोवती 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत या प्रदक्षिणा तुम्हाला घालायच्या आहेत. अगदी साधा आणि सोपा उपाय आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर नक्की तुमच्या घरामध्ये भरभराट यायला सुरुवात होईल. तुमच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या दूर होतील आणि घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करेल. हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये तुमच्या घराची, मुलांची, पतीची प्रगती तर होईलच, त्याचबरोबर तुमच्या घराला जे काही नजर लावणारे शत्रू असतील किंवा आसपास राहणारे जे व्यक्ती आहेत की ज्यांना तुमची प्रगती झालेली खपत नाही, अशा व्यक्तींची जी नजरबाधा आहे तर ती सुद्धा दूर होऊन जाईल आणि तुमची प्रगती व्हायला सुरुवात होईल. हा एक अत्यंत प्रभावी उपाय आहे. हा उपाय एकादशीच्या दिवशी करण्याला खूप जास्त महत्त्व आहे. नक्की ह्या दिवशी हा उपाय करा. करून पहा. हा उपायाचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.